माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी श्री शनेश्वर मंदिरात केली पूजा. जनसंपर्काला केली दमदार सुरुवात. नंदुरबार. 8 महिन्यांच्या आजारपणातून उठल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी सर्वप्रथम नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनेश्वर मंदिरात जाऊन मनोभावे शनिदेवाचे विधिवत पूजन केले. त्यांना असे सक्रिय झालेले पाहून मोठ्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आणि कार्यकर्ते अत्यंत आनंदित व उल्हासित झालेले दिसले. आजारपणाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी नंदुरबार येथे दाखल होता जनसंपर्क करण्याला पुन्हा दमदारपणे सुरुवात केली असून शनी मांडळ येथील ही त्यांची पहिली भेट होती. बंगल्यावर भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद सुरू केलाय. शनी मांडळ येथील श्री शनेश्वर मंदिरात सर्वप्रथम डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित तसेच भाजपाच्या अनुसूचित जमातीच्या मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते शनिदेवाचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच महाआरती करण्यात आली. त्यानंतर शनेश्वर मंदिरासमोरील मारुती मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या निधीतूनच या सभा मंडपाचे पुनर्निर्माण करण्यात आले. याच दरम्यान ट्रस्टच्या कार्यालयात बसून उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्याशी संवाद केला. आपल्या मार्गदर्शक नेत्याला सक्रिय झालेले पाहून अनेकांनी जनता आपल्या सोबत आहे असे आश्वस्त केले व उत्स्फूर्तपणे घोषणा देत आनंद व्यक्त केला. या प्रसंगी शनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भिका भाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील, शनी मंडळ सरपंच विनायक पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील, भाईदास सावंत, वसंत खैरनार, भरत राजपूत, रमेश धोबी, चिंदू धनगर, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद्र खैरनार, भटू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील, योगेश पवार, जगदीश पाटील, महेंद्र राजपूत, सचिन पाटील, भावराव भिल, राकेश मोरे, छोटू ठाकरे, विखरणचे सरपंच रोहिदास मराठे, होडचे सरपंच व्यंकट पाटील, सरपंच लोटन पाटील, नारायण राजपूत, संजय पाटील, माजी सरपंच विजय राजपूत, रणाळे सरपंच जितू ओगले, हेमंत पटेल, राहुल पाटील, अक्षय पाटील आणि अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ